हॅलो गाईज, कसे सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार आणि सर्वांनी मजेतच राहा. तर आज भरपूर दिवसामध्ये मी घरामध्ये व्लॉग बनवायला घेतले. कुठे गेली काच व्लॉग बनवायचे. घरात मी व्लॉग बनवायचा ॲक्च्युली स्टॉपच केला होता आणि आज विचारायला जाऊ दे, घरामध्ये एकटीच आहे, कंटाळा आला मला. सो व्लॉग स्टार्ट केला आहे. बघूया आता काय होते ते, पुढे बघतच राहा. काय प्लॅन नाही आहे. सो तुम्ही व्लॉगला कंटिन्यू राहा, व्लॉग एन्जॉय करा. लेट्स गो. हो आई थांब. तर आता याला फ्रेंच फ्राईज पाहिजेत. चला घाई झाले मला फ्रेंच फ्राईज. आणि आता यावी घरात नाहीत, सो मी त्याला घरामध्येच बनवून देते फ्रेंच फ्राईज. बटाटे घेतले. 1 का 2 घेऊ? मोबाईल ठेवू. सो आता हे बटाटे मी घेतले आणि मस्त मी सोलून घेते त्याला. आणि आमच्या क्रियान बाबूला बनवते फ्रेंच फ्राईज. आता या असे मी एकदम छोटे छोटे कापून घेते आणि बाईला खायला देते. केस कापून आणले तर रडत होता आणि फ्रेंच फ्राईज पाहिजे बोलते. असं पटकन बनवून देते त्याला आणि मग मी माझी जेवणाची तयारी पण तुम्हाला दाखवते आज. आता नाही, मी पाण्यामध्ये फक्त 5 मिनटं उकलवून घेते, उकली काढून घेते. 5 मिनटं नाही, 2च मिनटं. मी असं कधी करत नाही, पण आज जरा घाई आहे जाम, त्याला जाम घाई झाले, परत तो थांबू नाही शकत. सो मी आज असं उकलवत ठेवले आणि इकडे बघा लगेच त्याची मस्ती चालू झाली. आणि मस्ती पण कमी नाही आणि मी घरात एकटी आहे. सो आज तो जाम मला त्रास देते. आता तोपर्यंत मी देवपूजा करून घेते. संध्याकाळची वेळ झाली, 7 वाजायला आलेत. आणि आता मी मंदिरामध्ये आले. मंदिरामध्ये माझा दिवा वगैरे लावून झाले आणि आमचं मंदिर आहे. मंदिराचे पण भरपूर व्लॉग्स आहेत. प्राणप्रतिष्ठापासून ते वर्धापन वगैरे सर्व व्लॉग आहेत, तुम्ही जाऊन बघा नक्की मागं. आता चला घरात. आता इथे मी तेल गरम करत ठेवले आणि हे जे फ्राईज आहेत आपण 2 मिनटं उकळून घेतले होते ते तेलामध्ये सोडायचे. आणि मी देवपूजा करायला गेले तर गॅस चालूच होता. थोडं जास्त शिजलं, बट ओके, चालून जाईल, एवढं नाही शिजलं. आता मी हे फ्राय करून घेते आणि प्रियांना देते. आता हे मी उकडून घेतलेत ना, तर त्याला म्हणजे स्लोमध्ये तळायची गरज नाही, फास्टमध्ये क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. प्रियान, वाट काय पाहिजे तुला? गेला गाईस. आता हे आपले फ्रेंच फ्राईज रेडी आहेत. त्याची घाई बघा, घाई बघा. आणि आता मी हे याला देते खायला. खरं बोलायचं तर माझा फ्रेंच फ्राईजचा आज थोडा हे फसला आहे, कारण मी देवपूजा करायला बाहेर गेली ना, देवपूजा करायला मी बाहेर गेली. सो त्यावेळी ते थोडे जास्त शिजले. पहिल्यांदा असं झालं, बट ओके. आता तो खातोय का नाही माहीत नाही, त्याला आवडते का नाही. त्याला घरामधले आवडतच नाही फ्रेंच फ्राईज, कधीतरी दिले तर खातो. गाईज आता यावेळी काहीतरी नाश्ता आणले आपण, बघू. आणि प्रियान आमचा कसं खातो, त्याला आवडलेच वाटतं, खातोय बिचारा. नाही तर त्याला ना असं कधी आवडत नाही घरातला. समोसा आणि जलेबी. मला समोसा नको, त्याला दे बाजूला. हे खाऊ. मिरची नको इथं बाबा. तिखट नाही, ही वाली खाली वाली जाम कडक नाही, तिखट गाई. ही वाली खायला सांगतो, खावा. जाम तिखट मिरची तरी पण खा. ही वाली मिरची
अजिबात तिखट नाही. मोबाईल पाकला. आणि ते बघा आमचं बॉस चालला आता पाणी आणायला जाईल तो. आणि गरम एवढा होते गाईज, एवढा होते बोलून फायदा नाही. जाम गरम होते, जाम जाम सगळा घाम घाम. गरम नाही होत आम्हाला. मला नको तो बस. तो गेले सॉस आणायला. हा आता हे बघा, हे मी आता घेतले चिकन चिल्ली बनवायला. चिकन चिल्ली आणि पप्पा बोललेत की अंडा राईस बनव. सो पप्पांना अंडा राईस आणि मला चिकन चिल्ली. आणि हा मी अद्रक आणि लसूण थोडं चॉप करून घेतलं आहे कापून. आणि हा मी आता मिक्स करून घेते सगळं आणि तळते, तुम्हाला दाखवते. आणि एवढे प्राईस ठेवलेत मी कारण जास्त त्याच्यामध्ये ऑइल राहते, सो ते खोकला वगैरे व्हायचा म्हणून मी काढून ठेवलेत. पण तो खातोय. आणि आता बघा बाहेर किती काळोख की अजून लाईट आली नाही बाहेरची. मच्छी लावते. आणि बघा बाहेरचं वातावरण खूप छान झालं आज, मस्त वाटतं एकदम. सो आता परत आले हा. आणि हे वाले आहेत जे फ्राईज ते मला सांगतात तळून द्यायला. सो मी ते तळते आता परत. क्रियान पण लांब पाल आवडत जवळ बसून काय चाललं. थांब इकडे, इथं बस, तू इथं बस, उठ बस खिडकीवर. स्वतः येतो तिथं बसलाय. आणि मी आता तळून घेते इथे. मला वाटलं नव्हतं हे खाईल. क्रियान काय झालं रे आता. ए बाबू, परत मी हे फ्राय केले. त्याला कुठं गेला आता शोधते, थांबा. बाहेरच गेला असेल. फॅन लाव, काय दिसत नाही. हा तो बघ. ओय झाला ये. आला बाहेरच. जाम कालो की काय, लाईटच नाही आली बाहेरची. ये आला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आला. तो कपडा घालत नाही कारण की त्याला गरम होते. आज कपडा नको नाही घालत. सो मी पण काही फोर्स नाही गेला. आता रात्रच झाले, कुठं जाणार नाही तो. आणि आता चिकन चिल्ली नाही मी बनवणार. चिकन चिल्ली नाही बोलता येणार त्याला, चिकन क्रिस्पी वगैरे असं काहीतरी तुम्ही नाव ठेवा. मी माझ्या पद्धतीमध्ये काहीतरी बनवते. सो बघूया आता ते कसं होते. मी छानच होते. मी नेहमी तसंच बनवते. मी रेसिपी शेअर नाही करणार कारण तुम्ही जाम हसाल मला ती रेसिपी वगैरे बघितली तर. लागते छान बट रेसिपी नो. जर तुम्हाला चांगली वाटली तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला रेसिपी दाखवू का. मग नेक्स्ट व्लॉगला मी लगेच तुम्हाला रेसिपी दाखवेन. स्वतः मी जे सामान सांगितलं होतं ते आणलंय. क्या नीचे देख रहा इतना क्यों शर्मा रहा है तू. अरे आपका सामान लो. गाईज एकच मिरची 10 रुपयाची का. हो ना गाईज एकच मिरची आली बघा 10 रुपये. बस झालं, मला एकटीलाच खायचं आहे कारण कोणीच खाणार नाही ते मला माहिती आहे. गाईज बघा येऊन केली खाऊन गेला. असं आलं तिथे डॉक्टर. डस्टबिन कुठे येते. हां डस्टबिन बाहेर जा. आणि मी इथं आता हे तलत घेतलं. कमीमध्येच फ्राय करून घेते. आणि अर्धे ना यांना असेच खायचे फ्राय पीस करून. आणि मला ग्रेव्हीमध्ये असं थोडा काहीतरी बनवेल. तोपर्यंत आपण कांदा आणि शिमला मिरची कापून घेऊ. तुम्ही स्वामी तेला वॉश करू.
आता मी ना ते चिल्लीला जसे उभे आणि मोठे पीस करतात ना शिमला मिरची कांदा मी तसे नाही करत. चिल्ली बनवायची असल्या तशी करते. आता एक क्रिस्पीसारखं बनवते मी काहीतरी, सो मी असंच करते. पटकन शिजते पण खायला पण होते. ते तसे पीस मग शिमला मिरची वगैरे ते तसंच टाकून जाते खाऊन. खायला नाही आवडत मला तसं. सो मला एकटीला करायचं आहे, सो मी असं काहीतरी नवीन नवीन करून बघत असते. म्हणजे सर्वांना असं खायचं असतं म्हणजे मग एकदम प्रॉपर जसं असते तसं बनवायला लागते. आता एकेकडे पीस तळून होतं आणि एकेकडे मी ग्रेव्हीची तयारी म्हणजे करून घेते. कारण आता याच्यामध्ये कांदा आणि शिमला मिरची टाकले, लसूण एकदम असं करपून घ्यायचं. तुम्ही मग दिसते असं करपलेलं, तेव्हा त्याला चांगला वास येते अजून. आणि हे म्हणजे आता फ्राय पीस तळून झालेत. आणि तुम्हाला एक मी दाखवते टाईमची बचत मी कशी केले. हे माझं इथे झालं आता. आणि आता हा फ्राय पीस म्हणजे लॉलीपॉपसारखा यांना करून द्यायचं आहे. सो याच्यामध्ये आता फक्त मी टाकणार आहे सॉस, सोया सॉस, चिली सॉस, रेड चिली सॉस आणि लाल फूड कलर. आणि मग यांना तळून देते. ते अजून हे नाही आले, ते आल्यावरती मी गरम गरमच तळून देईन. तोपर्यंत माझं हे होईल. सो आता हे तुम्हाला दाखवते मी. आईने सकाळी अशा चकल्या काढल्या होत्या, साबुदाण्याच्या चकल्या. हे बघा, आता हे सकाळी उन्हात टाकेल मी. आईने असं काहीतरी सकाळी केला होता, मी ब्लॉग नाही केला. आता माझी क्रिस्पी रेडी झालेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि किचन आवरून घेते. आणि तुम्हाला कसे वाटते बघायला मला नक्की सांगा. आणि या खायला सगळेजण. आता मी किचन वगैरे क्लीन केलं. गॅस वगैरे मी लगेच नाही घसणार, कारण ते अजून फ्राय पीस मला करायचे आहेत आणि मग परत सगळं तेल उडेल. म्हणजे मी गॅस वगैरे नंतर सगळं क्लीन करेन. नंतर भांडी वगैरे घासून घे. काय झाला? काय गेला? तुम्ही नाही खाला? तुम्ही पण खाले? व्हेरी गुड, थँक्यू. आता इथे मी घेतले पप्पाला अंडा राईस बनवायला. शिमला मिरची पण टाकत होती. पप्पा बोलतात नको, काही नको टाकू, तर कांदा टाक आणि अंडा टाक. सो सिंपल असा बनवते मी पटकन. तर आता मी पप्पांना जेवण देते. पप्पांनी सांगितलं होतं तसंच बनवलं आहे मी अंडा राईस. चला. आणि आता सर्व किचन वगैरे माझं क्लीन करून झालं आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे आता मी टोप ठेवलं कारण मला गरम करायचे. त्याच्यानंतर तो पण धुवून ठेवेन. आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.